Hello, good afternoon one and all. आज आपण जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहे आपले, जसं की MSBT ने आपल्या सगळ्यांना सांगितलंय की आपल्याला जो काही रिमेनिंग सिलेबस आहे तो या व्हिडिओ लेक्चर्स द्वारे पूर्ण करायचा आहे. तर त्यासाठी आज तुमचं पहिलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं लेक्चर झालं असेल. आता आपण सर्वेचं लेक्चर चालू करणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपले क्लासेस रेग्युलर चालू होते, आपलं 5th युनिट जे आहे ते स्टार्ट झालं होतं कंटुरिंगचं. तर त्याच युनिटला कंटिन्यू आपण करणार आहे आणि माझ्या मते आज ते युनिट आपलं होऊन जाईल. तर आता मी तुमच्या पुढे एक प्रेझेंटेशन देणार आहे. तर ते प्रेझेंटेशन देत असताना कोणीही त्या प्रेझेंटेशन मध्ये काही वेडवाकडं लिहायचं नाहीये किंवा काही वेडवाकडं टाईप करायचं नाही. जो कोणी असं करताना आढळ त्याला मीटिंग मधून काढण्यात येईलच. तसंच पुढच्या कोणत्याच मीटिंग साठी त्याला ऍडमिट केलं जाणार नाही. त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित हे जे काही प्रेझेंटेशन आहे ते बघायचंय आणि तुमच्या ज्या काही डिफिकल्टीज किंवा प्रॉब्लेम असतील तर हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअपवर म्हणा किंवा कॉल करून ते विचारू शकता. ओके. ओके. तर आपलं हे 5th युनिट होतं कंटुरिंग. आता मी सगळ्यांना एकदा सांगतो, सगळ्यांनी आपले जे काही माईक आहे ते म्यूट करायचे जेणेकरून दुसऱ्यांना ऐकायला त्रास होणार नाही. सगळ्यांनी आपले माईक्स वगैरे जे आहेत म्यूट करून ठेवा. ओके सर. लोअर लेफ्ट साइडला असेल बघा, लोअर लेफ्ट साइडला तिथं माईक म्यूट करा. ओके. तर आपण हे 5 युनिट स्टार्ट करूया. यातला पहिला पॉइंट जो आहे, हा पहिला पॉइंट आपण क्लास चालू असताना बघितला होता की कंटूर म्हणजे नेमकं काय. सो द डेफिनेशन ऑफ कंटूर इज नथिंग बट द इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स ऑफ इक्वल इलेव्हेशन. म्हणजेच काय की कंटूर जे असतं ते जमिनीवरची अशी एक लाईन असते जी दिसत नाही, पण ती जमिनीवर अस्तित्वात असणाऱ्या इक्वल RLच्या पॉइंट्सला काय करते, जॉईन करते. त्यामुळे आता खाली तुम्ही बघितले असेल डायग्राम मध्ये, त्यामुळे जे काही गोलाकार आकृती आहे दॅट इज नथिंग बट युअर कंटूर डायग्राम. आणि वरती तुम्ही जर बघितलं काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहे आणि त्यामध्ये माईक म्यूट करा श्वेता. आता वरती ज्या काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यामुळे तुम्ही काही इन्क्लाइन लाईन्स बघत असाल, त्या ज्या काही इन्क्लाइन लाईन्स आहेत ते तुम्हाला काय ऍज अ हिल एरिया रिप्रेझेंट करत आहे. हिल एरिया ऍक्च्युअली काय आहे, प्रेझेंट आहे आणि त्याचाच आपल्याला काय करायचं आहे, मॅप प्रिपेअर करायचा. आता तुम्ही त्याच्या खालीच बघू शकता ज्या काही गोलाकार लाईन्स आहेत त्या म्हणजेच काय आहे, त्या पर्टिक्युलर हिल रिजनचा मॅप आहे. जो मॅप आपण तयार करतो त्यालाच आपण काय म्हणतो, कंटूर मॅप. आणि त्या मॅप्स मध्ये ज्या काही लाईन्स असतात त्यालाच आपण काय म्हणतो, कंटूर लाईन्स. ज्या लाईन्स या फक्त मॅप्सवर प्रेझेंट असतात, ज्या आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाही, त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, इमॅजिनरी लाईन. ओके. वरून डेफिनेशन परत एकदा बघा. कंटूर इट मीन्स दॅट इट इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन ऑन द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस वरचे जे काही इक्वल इलिव्हेशन असतात त्यांना जोडणाऱ्या लाईन्सलाच आपण काय म्हणतो, कंटूर लाईन, ज्या काही इमॅजिनरी असतात. ओके. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज कंटूर
interval. Now this contour interval, it is nothing but what? This is the vertical distance between any two consecutive contours. आता म्हणजेच काय, दोन जे काही कॉन्झिक्युटिव्ह कंटूर्स असतात, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच काय, लगतचे. आता वरच्या डायग्राम मध्ये तुम्ही बघा 600 आणि वरती 650 दिले, बरोबर. त्याच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत त्या 4 लाईन्स आहेत, म्हणजेच काय इंडिकेट्स करतात त्या 600, 610, 620, 630, 640 आणि 650. तर हे जे काही डिस्टन्स आहे 600, 610, 620, तर हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे यालाच आपण काय म्हणतो, कंटूर इंटरवल, जे की प्रत्येक ठिकाणी हे कॉन्स्टंट असतात, बरोबर. म्हणजेच काय, जर दोन कंटूर इंटरवल मधलं डिस्टन्स हे 10 मीटर असेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या किंवा तिसऱ्या आणि चौथ्या या कंटूर लाईन्स मधला इंटरवल पण हा किती असणार आहे, 10-10च असणार आहे. मध्येच 10, मध्येच 5 किंवा मध्येच 20 असा तो इंटरवल नसणार आहे. जर पहिल्या लाईनसाठी, पहिल्या दोन लगतच्या लाईनसाठी कंटूर इंटरवल 5 असेल, तर दुसऱ्या दोन लगतच्या लाईनसाठी पण कंटूर इंटरवल हा नेहमी 5च असणार आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट दी कंटूर इंटरवल. कळालं? ओके. आता यामध्ये बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे की मॅप मध्ये 100 मीटर, 98 मीटर, 96 मीटर आणि अशाच प्रकारे पुढे जे काय असते त्यामधला कंटूर इंटरवल किती झाला, हा 2 मीटर. कारण जर बघितलं आपण 100 मधनं 2 गेले 98, 98 मधनं 2 गेले 96, असं एक आहे. व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे त्यांचे 2-2 ने कमी झाले, त्यामुळे त्याचं कंटूर इंटरवल किती आहे, 2 मीटर. तर आता हे जे काही कंटूर इंटरवल्स आहे, these contour intervals are depends on to the nature of the ground. जर जास्त स्टीप स्लोप असेल, स्टीप स्लोप म्हणजेच काय, खूप तीव्र उतार असेल, तर त्या केसमध्ये जर खूप तीव्र उतार असेल तर त्या केसमध्ये काय आहे, कंटूर इंटरवल जे आहेत आपल्याला ते खूप लांब लांब घ्यावे लागतात, की जेणेकरून सर्वे करताना आपल्याला ते सोपे पडतील. आणि तेच जर फ्लॅट सरफेस असेल तर त्या केसमध्ये जर जवळजवळ जरी आपण कंटूर घेतले तर काय होऊ शकतं, आपण आरामात मध्ये काय करू शकतो, त्या जागेचा सर्वे करू शकतो. त्यामुळं जसं त्या नेचरचं, जसं त्या ग्राउंडचं नेचर असेल त्यानुसार आपल्याला कंटूर इंटरवल्स हे ठरवावे लागतात. तसंच स्केल ऑफ द मॅप, तुम्ही जो मॅप प्रिपेअर करणार आहे कंटूरचा, त्याची स्केल काय आहे त्यावर पण तुमचं कंटूर इंटरवल काय असतं, डिपेंड असतं. आणि लास्ट वन इज द पर्पज ऑफ सर्वे. तो पर्टिक्युलर सर्वे आपण कोणत्या गोष्टीसाठी करणार आहे, त्याचं नेमकं पर्पज काय, उद्दिष्ट काय त्याचं, त्यावर पण कंटूर इंटरवल जे आहे ते डिपेंड असतं. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर द मॅप फॉर द construction of any dam, in that case contour interval may be it may be more. ओके, कारण काय असतं आपल्याला थोड्याच जागेच काय करायचं असतो, सर्वे करायचा असतो. बट इफ देयर इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ रोड इन अ हिल एरिया, जर हिल एरियामध्ये जर आपल्याला रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या केसमध्ये काय आहे, जो एरिया असतो तो बऱ्यापैकी मोठा असतो. त्या केसमध्ये कंटूर इंटरवल हे आपल्याला छोटे ठेवावे लागतात, की जेणेकरून जो काही रस्त्याचा उतार आहे तो रस्त्याचा उतार प्रॉपर मिळाला पाहिजे. जास्त स्टीप उतार जर झाला तर त्या केसमध्ये काय होणार, जर चढ असेल तर गाडी आपली चढणार नाही, किंवा जास्त उतार असेल तर त्या केसमध्ये काय होईल, ब्रेक लागण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्यामुळं जो काही प्रॉपर स्लोप आहे तो आपल्याला करावा लागतो, मेंटेन करावा लागतो. त्यामुळं कंटूर इंटरवल पण कसे असतात, आपल्याला प्रॉपरली मेंटेन करावे लागतात. त्यामुळं जो काही उद्दिष्ट आहे आपल्याला सर्वे करायचा त्यावर पण कंटूर इंटरवल्स हे डिपेंड असतात. ओके, नाउ second third term is horizontal equivalent. ओके, ना horizontal equivalent म्हणजेच काय, दोन, जर तुम्ही कंटूर मॅप पाहिला तर त्या ज्या काही गोलाकार रेषा आहेत त्या गोलाकार रेषांमधल्या दोन रेषांमधलं जे काही अंतर असतं त्यालाच आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. त्याची जर डेफिनेशन करायची म्हटली, so it is nothing but the distance, horizontal distance between any two consecutive contours. खालच्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे तर दोन गोलाकार लाईन्स आहेत, ते म्हणजेच काय, प्लान ऑफ दॅट एरिया. जो काही एरिया आपण सर्वे करणार आहे त्याचा तो प्लान आहे, जे गोलाकार लाईन्स दिसतंय. तर दोन गोलाकार लाईन्स मधलं जे काही डिस्टन्स आहे तर आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. वेअर ॲज व्हर्टिकल डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ कंटूर इंटरवल. त्या डायग्राम मध्ये वरती बघा तुम्ही, distance between that 98 and 99.
ओव्हर हिअर हे बघा, हे काय आहे कंटूर इंटरवल, हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे, त्यामुळे त्यांना आपण काय म्हणणार कंटूर इंटरवल. आणि हे इथं जर तुम्ही बघितलं 2 वर्तुळाकार लाईन आहेत आणि त्या 2 वर्तुळाकार लाईन मधलं जे काही डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. आता जसं की आधी मी सांगितलं कंटूर इंटरवल हे प्रत्येक वेळेस कसे असतात कॉन्स्टंट असतात, म्हणजेच 2 कंटूर इंटरवल मधलं डिस्टन्स हे कसं असतं कॉन्स्टंट असतं. इथं तुम्ही जर बघितलं 98, 99, 100 त्याच्यावरती सपोज जर अजून काय असेल तर ते किती आलं असतं 110 किंवा 98च्या खाली जर आपण गेलो असतो तर ते किती असतं 97. दॅट इज नथिंग बट द कंटूर इंटरवल. आणि खाली जर तुम्ही बघितलं जे काही हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट आहे 2 सर्कल मधलं डिस्टन्स बघितलं, आता 98 आणि 99 मधलं डिस्टन्स हे जास्त आहे ऍज कम्पेअर टू 99 आणि 100 मधलं. तर यामधलं डिस्टन्स जे आहे ते व्हॅरी होत राहतं. आणि ते कशावरनं व्हॅरी होतं, जो काही स्टीपनेस आहे म्हणजे उतार जो आहे त्या पर्टिक्युलर एरियाचा जो काही उतार आहे त्या उतारावरती काय असतं डिपेंड असतं. ओके, इथं आता आपण बघितलं 98 आणि 99 या दोघांमधलं डिस्टन्स थोडं जास्त आहे, म्हणजेच तिथं कसं आहे फ्लॅट स्लोप आहे. आणि तेच 99 आणि 100 मधलं डिस्टन्स जर बघितलं आपण ते कमी आहे, म्हणजेच तिचं कसं आहे स्टीप स्लोप आहे. ओके, अशा प्रकारे आपण ते डिफरन्शिएट करू शकतो. तर काय आलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. ओके, नाउ नेक्स्ट इज युजेस ऑफ कंटूर मॅप. आता हे जे काही कंटूर आहे यावरनं आपण काय करतो मॅप्स प्रिपेअर करतो. तुम्ही आता फर्स्ट युनिट जे आहे आपलं फर्स्ट युनिट ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस तुम्हाला मी कंटूर मॅप दाखवले होते, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की कंटूर मॅप्स जे असतात ते दिसायला नेमके कसे असतात. ओके, तर त्या ज्या काही लाईन्स होत्या गोलाकार लाईन्स त्यालाच आपण काय म्हणतो कंटूर. आणि त्याचा जो काही मॅप प्रिपेअर करतो त्याला आपण काय म्हणतो कंटूर मॅप. तर हे जे काही कंटूर मॅप आहे हे कंटूर मॅप आपण कशासाठी यूज करतो, तर 2 इनऍक्सेसिबल स्टेशन जे आहेत किंवा 2 इनऍक्सेसिबल शहरं म्हणा किंवा एरिया आहे, ते एरियाला जर आपल्याला जोडायचं असेल म्हणजेच काय कम्युनिकेट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण हे कंटूर मॅप काय करतो यूज करतो. इनऍक्सेसिबल स्टेशन म्हणजेच काय जिथं आपल्याला जाता येऊ शकत नाही. तर अशा केसमध्ये जर आपण कंटूर मॅप यूज केला तर नेमका रस्ता जो आहे तो रस्ता नेमका कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे आपल्याला त्यावरनं माहित होऊ शकतो. ओके, देन सेकंड यूज ऑफ कंटूर मॅप इज व्हॉट, a suitable site or an economical alignment can be selected for any engineering project. जर आपल्याकडे कंटूर मॅप असेल तर त्यानुसार आपण काय करू शकतो, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं रस्ता बांधायच्या वेळेस जर आपण जास्त उतार किंवा जास्त चढ ठेवला तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, आपली जी काही गाडी आहे जर जास्त चढ असेल तर त्या केसमध्ये गाडी मागे येऊ शकते, किंवा जास्त उतार असेल तर गाडी आपली डायरेक्टली पुढे जाऊ शकते आणि वळण न घेता डायरेक्टली काय होऊ शकते दरीत पडू शकते किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्या केसमध्ये काय होतं तो जो काही पर्टिक्युलर इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहे तो आपल्याला कसा करावा लागतो, हा त्या ग्रेडियंट्सला ध्यानात ठेवून कन्स्ट्रक्ट करावा लागतो. पण तो कन्स्ट्रक्ट करताना तो जो पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे तो इकॉनॉमिकल पण झाला पाहिजे, की तो कन्स्ट्रक्ट करताना आपले पैसे पण वाचले पाहिजे. तर हे तो जो काही पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे तो इकॉनॉमिकल होण्यासाठी हे कंटूर मॅप आपल्याला काय करतात युजफुल असतात किंवा हेल्प करतात. ओके, नाउ द थर्ड यूज ऑफ कंटूर मॅप इज व्हॉट, the capacity of a reservoir or the area of catchment can be approximately computed. याचा अर्थ काय, जे काय रिझर्वायर म्हणजेच काय, जे धरण आहे किंवा तळ आहे या तळाचा किंवा धरणाचा एक अप्रॉक्सिमेटली एरिया जो आहे तो एरिया आपण काय करू शकतो या कंटूर मॅप्स वरनं फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय ऍट ऍक्च्युअल आपण त्या साईटवर जाणार नाही, पण जर आपल्याकडे कंटूर मॅप असेल तर त्या कंटूर मॅपच्या सहाय्याने आपण तो एरिया काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट काय द इंटरव्हिजिबिलिटी or otherwise of different point can be established. याचा अर्थ काय, सपोज जर हिली रिजन असेल तर त्या हिली रिजन मध्ये नेमका आपण घाट कन्स्ट्रक्ट करायचा का बोगदा कन्स्ट्रक्ट करायचा, टनेल कन्स्ट्रक्ट करायचा, हे आपण काय करू शकतो ठरवू शकतो या कंटूर मॅप्सच्या मदतीने. जर जास्त स्टीप स्लोप असतील
आणि रस्ता कन्स्ट्रक्ट करणं हे जर इकॉनॉमिकल नसेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, त्या ज्या पर्टिक्युलर एरिया आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आपण टनल कन्स्ट्रक्ट करून दोन जे नॉन व्हिजिबल स्टेशन्स आहेत किंवा नॉन व्हिजिबल एरिया आहे त्या दोन्ही एरियामध्ये आपण सहजरित्या जाऊ शकतो बाय कन्स्ट्रक्टिंग द टनेल ऑर घाट सेक्शन. ओके, नाउ द नेक्स्ट इज a suitable route for a given gradient can be marked on the map. जसं की पहिल्या पॉइंट मध्ये मी सांगितलं, जर आपल्याकडे कंटूर मॅप असेल तर डायरेक्ट साईट वर न जाता कंटूर मॅप वरच आपण काय करू शकतो, रोडची जी काय अलाइनमेंट आहे, अलाइनमेंट म्हणजेच काय, द सेंटर एरिया ऑफ द रोड इट इज नथिंग बट द अलाइनमेंट. जी सेंटर लाईन असते रोडची ती आपण काय करू शकतो, डायरेक्टली त्या मॅपवर आखू शकतो, की जेणेकरून आपला पैसा आणि वेळ हे दोन्ही पण काय होऊ शकतं, वाचू शकतं. नेक्स्ट यूज काय, अ सेक्शन ऑफ द ग्राउंड सरफेस कॅन बी ड्रॉन इन एनी डायरेक्शन फ्रॉम द कंटूर मॅप. जो काही ग्राउंडचा सेक्शन आहे, ओके, ते पर्टिक्युलर ग्राउंड आपल्याला कशासाठी यूज करायचं, तर तो जो सेक्शन आहे तो सेक्शन किंवा त्याचा यूज हा नेमका कोणत्या गोष्टीसाठी होऊ शकतो हे आपल्याला कंटूर मॅप वरनं कळू शकतो. की सपोज जर एखाद्या एरियामध्ये जास्त दरीचा एरिया असेल तर त्या केसमध्ये आपण तो पर्टिक्युलर एरिया हा रिझर्वायर सेक्शनसाठी म्हणजे धरणाच्या क्षेत्रासाठी काय करू शकतो, वापरू शकतो, की जेणेकरून नॅचरली आपल्याला काय मिळेल, एक स्टोरेज टँक हा अवेलेबल होईल. तुम्ही जर धरण वगैरे बघितलं तर जनरली धरण हे जे असतात हे जिथं दरी एरिया जो असतो किंवा दरी सदृश्य प्रदेश जो असतो त्या प्रदेशात धरणं जी आहे ती जास्त करून बांधली जातात, की जेणेकरून नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये किंवा नॅचरल रिसोर्सेस मध्ये काय होऊ शकतं, जे काही पाणी आपल्याला साठवायचं ते आपण साठवू शकतो. आणि लास्ट काय, क्वांटिटी ऑफ अर्थवर्क कॅन बी अप्रॉक्सिमेटली कॉम्प्युटेड. जसं की आपण हल्ली बघितलंय आपल्या रोड प्रोजेक्ट मध्ये जे काही एखादं सपोज कन्स्ट्रक्शन करायचं असेल आपल्याला एखाद्या ठिकाणी, जर आपल्याकडं कंटूर मॅप असेल तर नेमकं एक्सकॅव्हेशन म्हणजेच काय खोदकाम जे आहे खोदकाम आपल्याला नेमकं किती करायचं हे आपण त्या कंटूर मॅप वरनं ठरवू शकतो. एखादं स्ट्रक्चर जर खूप हायली इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असेल, म्हणजे काय सपोज एखाद्या ठिकाणी आपल्याला ऑटोमिक पॉवर प्लांट कन्स्ट्रक्ट करायचं, त्या केसमध्ये काय आहे, त्याचं जे काही फाउंडेशन आहे ते फाउंडेशन आपल्याला खूप मजबूत लागतं, त्यामुळे त्याची डेप्थ जी आहे ती डेप्थ ही जास्त असते. पण जर आपण खूपच जास्त डेप्थ घेत गेलो आणि त्या केसमध्ये जर लेवल जी आहे फुटिंगची ती जर मॅच झाली नाही तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, सेटलमेंट होऊन ते पर्टिक्युलर स्ट्रक्चर हे डिस्ट्रॉय होऊ शकतं. तर तो प्रसंग येऊ नये त्यामुळे आपण काय करतो, जी काही फाउंडेशनची लेवल आहे ती एक समान राखण्याचा प्रयत्न करतो. तर ती जी काही फाउंडेशनची लेवल आहे ती एक समान राखण्यासाठी कंटूर मॅप्स जे आहेत ते आपल्याला मदत करतात. ओके, next point is characteristics of contour. Now there are various characteristics of contour, from which the first one is the contour lines are closer near the top of a hill or high ground and wide apart near the foot. याचाच अर्थ काय, जर तुम्ही डायग्राम नीट बघितली, ही पहिली डायग्राम, ही फर्स्ट डायग्राम जर तुम्ही नीट बघितली तर यामध्ये तुम्ही बघा जे काही कंटूर इंटरवल्स आहे 105, 100, 95, 90, 85, 80 हे काय होत आहेत, आतून बाहेर हे काय होत जात आहेत, कमी कमी होत जातात. म्हणजेच काय, हे पर्टिक्युलर कंटूर जे आहे ते हिल असल्याचं दर्शवतं. आणि यामध्ये पण काय आहे, याच्या इनसाइड जे आहेत यामधलं जर तुम्ही हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट बघितलं तर हे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट कसं आहे, कमी आहे. याचाच अर्थ काय की 105, 100, 95 या 3 कंटूर्स मध्ये तिथं काय आहे, स्टीप स्लोप आहे. पण जसं जसं आपण बाहेर बाहेर येतो, जसं की 95, 90, 85, 80 हे जर बघितलं त्यातलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे ते कसं दिसतंय, आपल्याला वाढलेलं दिसतंय. याचाच अर्थ काय की तिथं जो काही जो स्लोप आहे तो फ्लॅट स्लोप आहे. आता याचं जनरल एक्झाम्पल सांगायचं राहिलं जर आपण हिल बघितली, एखादी टेकडी बघितली, तर टेकडी ही जेव्हा ग्राउंड पासून स्टार्ट होती त्यावेळेस स्लोप कसा असतो, हा सपाट असतो, बरोबर, म्हणजेच फ्लॅट स्लोप असतो. पण जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं आपल्याला काय जाणवतं की स्लोप हा जो आहे
हा तीव्र होत जाताना दिसतो आपल्याला, म्हणजे स्टीप स्लोप होत जाताना दिसतो. त्याचंच एक एक्झाम्पल जे आहे, तर ते म्हणजेच काय तुमचं हे पहिली डायग्राम. ओके. नाऊ सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज व्हॉट? The contour lines are closer near the bank of a pond or depression and wide apart towards the center. आता जर तुम्ही सेकंड डायग्राम बघितली, त्यामुळे तुम्ही बघा इनसाइड काय आहे 100 105 1110 115 120, म्हणजेच काय आतून बाहेर संख्या जी आहे ती काय होत चालली आहे, वाढत चाललेली आहे. याचाच अर्थ काय, तो जे काय कंटूर मॅप आहे तो आपल्याला व्हॅली पार्ट जो असतो, म्हणजे दरीचा पार्ट जो असतो, तो दरीचा पार्ट दर्शवतोय. बरोबर. आता यात जर तुम्ही बघितलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट जे आहे 100 105 1010 हे कसं आहे, जास्त आहे. आणि 110 115 आणि 120 यामधलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट हे कसं आहे, कमी आहे. आता याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर दरी जी असते, बरोबर, ही तिच्या कडेला ही कशी असते, स्टीप असते. पण जसं आपण खोल जात राहू तसा दरीचा एरिया कसा होतो, सपाट होत जातो. बरोबर. त्यामुळं 100 105 आणि 110 हा जो काही एरिया आहे हा कसा आहे, सपाट उतार दाखवतो आपल्याला. पण जर आपण 110 115 120 हे जर कंटूर बघितले तर ते आपल्याला काय दर्शवतं की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्लोप हा कसा आहे, तीव्र आहे, म्हणजेच काय स्टीप स्लोप आहे. ओके. So these are the two characteristics of contour. Now next characteristics is what? It is uniformly spaced contour line indicates a uniform slope. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट जे आहे तर ते बऱ्यापैकी किंवा अप्रॉक्सिमेटली कसं आहे, सेम आहे. बरोबर, इक्वल आहे. जर तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स बघितलं 100 99.5 99 किंवा 98.5 त्यामधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे अप्रॉक्सिमेटली कसं आहे, सेम आहे. आणि लाईन्स पण ज्या आहेत त्या अशा वेड्या वाकड्या नाही आहेत बऱ्यापैकी. आता ग्राउंड हे एकदम परफेक्टली फ्लॅट नसतं, त्यामुळे त्या लाईन्स ज्या आहेत त्या आपण परफेक्टली स्ट्रेट दाखवलेल्या नाहीये, त्या थोड्या खालीवर आहेत. पण त्यामधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे मेंटेन केलेलं आहे. याचाच अर्थ काय की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जो काही स्लोप आहे तो स्लोप हा युनिफॉर्म आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज contour lines are always forming a closed circuit, but these lines may be within or outside the limit of the map. जसं की आपण जाणतो की मॅप हा पर्टिक्युलर एरियाचा आपल्याला करावा लागतो, प्रिपेअर करावा लागतो. पण त्यामधला काही एरिया जो असतो तो एरिया त्या मॅपच्या बाहेर जाऊ शकतो. पण जे काही कंटूर आहे, म्हणजेच काय जो काही सपाट एरिया आहे तो त्या मॅपच्या पण बाहेर हा का असतो, अस्तित्वात असतो. बरोबर. तर त्या केसमध्ये आता यात जर तुम्ही बघितलं जो काही रेक्टँगल पार्ट आहे किंवा रेक्टँग्युलर पोर्शन आहे ते म्हणजेच काय आपलं मॅप. आणि ज्या काही सर्क्युलर लाईन्स आहेत दॅट आर नथिंग बट दी कंटूर लाईन्स. यातल्या काही कंटूर लाईन्स ज्या आहेत किंवा सगळ्यात बाहेरची लाईन्स तुम्ही बघू शकता, ज्या काही डॉटेड लाईन्स आहेत त्या काय झालेल्या आहेत, दॅट आर द कंटिन्युअस लाईन बट दॅट विल नॉट शो इन द मॅप. बरोबर. म्हणजेच कंटूर्स तो तिथं प्रेझेंट आहे पण तो आपल्याला काय मॅप मध्ये दाखवता येऊ शकत नाही. बरोबर. तिथं जरी आता मॅप मध्ये त्या लाईन्स तुटलेल्या आहेत पण तो पर्टिक्युलर कंटूर काय आहे, हा एकसंध आहे, म्हणजेच काय कंटिन्युअस आहे. बरोबर. इथं तुम्ही बघू शकता. आता इथं बघा, इथं काय डॉटेड लाईन काय दाखवतं की तो पर्टिक्युलर कंटूर हा त्या मॅपच्या बाहेर आहे, पण ऍक्च्युली तो काय आहे, तो कंटूर जो आहे तो काय आहे तिथं कंटिन्यू आहे. बरोबर. आला या लाईनचा अर्थ किंवा या कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ. जर कोणाला यामध्ये डिफिकल्टी असेल त्यांनी नंतर मी पहिले जसं सांगितलं आहे व्हॉट्सअपवर किंवा मला पर्सनली कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके. नाउ नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज व्हॉट? कंटूर लाईन्स कॅन नॉट क्रॉस वन अदर एक्सेप्ट इन द केस ऑफ ओव्हरहँगिंग क्लिक, but the overlapping part must be shown by the dotted line. आता आपण डोंगर बघितला असेल. बरोबर. डोंगराचा माथा ते पायथा, बरोबर, ही एक स्ट्रेट लाईन असते. बरोबर. तर त्या केस मध्ये लेवल जी असती ही लेवल कंटिन्युअसली काय होत जाते, चेंज होत जाते. पण तिथं जर
मध्येच एखाद्या ठिकाणी जर आतमध्ये खोल असा भाग असेल, बरोबर, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, ओव्हर हँगिंग क्लिफ, मध्येच एखादा भाग असेल. आता याचं जर एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर आपण लक्ष पिक्चर पाहिला असेल, बरोबर सगळ्यांनी, जर नसेल पाहिलं तर एकदा पाहून घ्या. तर त्यामध्ये शेवटच्या मिशनच्या वेळेस काय करतो, ऋतिक रोशन जो असतो तो वरती चढत असताना मध्येच डोंगराच्या एका कपारीमध्ये जाऊन बसतो, बरोबर. तर ते कपार म्हणजेच काय असते, ओव्हर हँगिंग क्लिफ, की कंटिन्युअस डोंगर जो असतो त्या डोंगरमध्ये एक कपारी म्हणतो आपण त्याला, ती कपारी असते, बरोबर. तर अशा केसमध्ये ज्यावेळेस आपल्याला कंटूर मॅप किंवा कंटूर लाईन्स या ड्रॉ करायच्या असतात, तर ज्यावेळेस ती कपार त्या एरियामध्ये येते, त्या केसमध्ये त्या ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स आपण कशा दाखवतो, त्या डॉटेड लाईन दाखवतो. इथं बघा तुम्ही, आता हा जो पोर्शन आहे इथं आपण काय दाखवलाय, या डॉटेड लाईन्स दाखवल्यात. कारण का, की हा जो एरिया आहे हा कसा आहे, हा जो स्ट्रेट लाईन आहे त्याच्यापेक्षा तो कसा गेलाय, आत गेलाय, बरोबर. आत गेल्या असल्या कारणाने इथं आपण बी पोर्शनला ती जी लाईन आहे ती डॉटेड दाखवली. तेच जर हा पूर्ण पोर्शन असा स्ट्रेट खाली असतात तर 100ची जी लाईन आहे ती 100ची लाईन ह्या 105च्या लाईनला क्रॉस न होता काय आली असती, ती लाईन ही अशा, सॉरी, ती अशा प्रकारे काय आली असती, ड्रॉप केली असते आपण, की जेणेकरून ए आणि बी हे एकमेकांना कुठेही क्रॉस झाले नसते, बरोबर. ते क्रॉस कधी होतात, ज्यावेळेस ओव्हर हँगिंग क्लिप असेल त्यावेळेस. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज overhanging curve. When the higher values are inside the loop, it indicates the ridge line, contour line, cross ridge lines at the right angle. ओके, आता यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही कर्व आहे त्यामध्ये हायर व्हॅल्यू काय झालेली आहे, आतमध्ये आहे, आणि लोअर व्हॅल्यू काय आली आहे, आउटसाइडला मेन्शन केलेली आहे, बरोबर. तर अशी सिच्युएशन जर असेल तर त्या पर्टिक्युलर कर्वला आपण काय म्हणतो, रीच कर्व. ओके, इथं बघा हे जे आहे रीच कर्व, रीच कर्व, तर त्याला आपण रीच कर्व म्हणतो. आणि जी काही स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करतो त्यालाच आपण काय म्हणतो, रीच लाईन. आता रीच लाईन आणि कंटूर यामधलं रिलेशन काय आहे, की रीच लाईनला कंटूर लाईन्स या कशा राईट अँगल मध्ये क्रॉस करतात, म्हणजेच अँगल बिटवीन रीच लाईन अँड द कंटूर लाईन्स इट विल बी 90 डिग्री. ओके, यामध्ये बघा आता तुम्ही व्हॅल्यू जे आहे 100, 99, 98, 97, आतमध्ये व्हॅल्यू ही जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू आउटर साइड. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज व्हॅली लाईन. ओके, आता यात जर तुम्ही बघितलं तर इनर व्हॅल्यू ही आउटर व्हॅल्यू पेक्षा कशी आहे, कमी आहे. मागच्या ह्याच्यात जर आपण बघितलं, हायर व्हॅल्यू कुठे आहे, इनसाइड, लोअर कुठे आहे, आउटसाइड. यामध्ये काय आहे, नेक्स्ट ह्याच्यात lower inside and higher outside. Okay, so these contour lines indicates that line will be, or that curve will be valley curve, and the line which are drawn right angle to the contour line, it is called as valley line. Okay, जी लाईन त्या कंटूर लाईन्सला 90 डिग्री मध्ये छेदते तिला आपण काय म्हणतो, व्हॅली लाईन. ओके, नाउ नेक्स्ट इज close contours of a series always indicate a depression or summit. The lower values being a loop indicates a depression, and the higher values being a loop indicates a summit. Okay, आता ह्याचाच अर्थ काय, ह्या ज्या काही गोलाकार कंटूर लाईन्स आहे ह्या काय इंडिकेट्स करत असतात, एक तर डिप्रेशन म्हणजेच काय, खोली, और समिट किंवा उंची. एक तर खोली इंडिकेट्स करतं किंवा उंची एक्सप्रेस करतं. तर आता ह्यातली एक एज जी आहे, ओके, यामध्ये काय आहे की लोअर व्हॅल्यू जी आहे ही कशी आहे, इनसाइड आहे, आणि हायर व्हॅल्यू ही कशी आहे, आउटसाइड आहे. ओके, तर याचाच अर्थ काय, जी ए फिगर आहे इट विल इंडिकेट्स दी डिप्रेशन ऍट दॅट एरिया, म्हणजेच काय, तिथं खोली म्हणजेच दरी
दरी इंडिकेट्स करतं, बरोबर. तेच जर आपण बी डायग्राम कन्सिडर केली, आता या दोन्ही डायग्राम्स बघायला गेल्या तर दोन्ही कशा दिसतात, सारख्याच दिसतात, गोलाकार. फक्त आता यामध्ये कोणती दरी आहे आणि कोणता कोणती टेकडी आहे, हे आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, बाय नोईंग द कंटूर व्हॅल्यूज. आता यामध्ये ए मध्ये आपण बघितलं लोअर व्हॅल्यू इनसाइड आहे आणि हायर व्हॅल्यू आउटसाइड आहे, म्हणजेच काय, तिथं दरी आहे. आणि बी डायग्राम जर बघितलं यामध्ये काय आहे, हायर व्हॅल्यू इनसाइड आहे आणि लोअर व्हॅल्यू आउटसाइड आहे, म्हणजे तिथं काय आहे, टेकडी आहे किंवा उंची आहे. तर असं आपण काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो की हायर व्हॅल्यू आत आणि लोअर व्हॅल्यू बाहेर, म्हणजे तिथं काय आहे, टेकडी किंवा उंची, आणि लोअर व्हॅल्यू आत हायर व्हॅल्यू बाहेर, म्हणजे तिथं काय आहे, दरी किंवा खोली. ओके. नेक्स्ट characteristic is what? Contour lines meeting at a point on a vertical cliff, whereas depression between summits are called as saddle. Okay. आता ह्याचा अर्थ काय आहे, जिथं कंटूर लाईन्स ह्या एकत्र मिळतात. आता यामध्ये तुम्ही बघा, हा जो काही पोर्शन आहे इथं कंटूर लाईन्स काय झाल्यात, या एकत्र मिळालेल्या आहेत. तिथंच आपण काय म्हणतो, वर्टिकल क्लिफ. याचा अर्थ काय, आपण आता चौथीच्या इतिहासात बघितलं, जेव्हा शिवाजी महाराजांचे गड किल्ले होते तर त्यामध्ये कडा असायच्या, बरोबर. तर ह्या ज्या काही कडा आहेत, या कडा म्हणजेच काय, वर्टिकल क्लिफ, की जिथून डोंगर जो आहे हा डायरेक्टली काय असतो, स्ट्रेट असतो. इथं तुम्ही बघितलं, इथं डोंगर कसा आहे, इन्क्लाइंड आहे, आणि इथं जर तुम्ही डोंगर बघितला तर हा काय आहे, डायरेक्टली व्हर्टिकल आहे. त्यामुळं ती जिथं कुठं व्हर्टिकल क्लिफ येईल तिथं कंटूर लाईन्स ह्या काय झालेल्या असतात, एकत्र एक ठिकाणी मिळून जातात. हा झाला पहिली जी लाईन्स आहे त्याचा अर्थ, म्हणजेच काय, कंटूर लाईन्स मीटिंग ऍट अ पॉइंट ऑन अ व्हर्टिकल क्लिफ. आता जर दुसरी लाईन जर आपण बघितली, डिप्रेशन बिटवीन समिट्स आर कॉल्ड ॲज सॅडल. आता समिट म्हणजेच काय की उंची, बरोबर. आता तुम्ही जनरली डिस्कवरी वगैरे चॅनलवर बघितलं असेल की ज्वालामुखीचा उद्रेक जिथं होतो, बरोबर, तर तो उद्रेक होण्याचं स्थान नेमकं कसं असतं, की एक टेकडी असती आणि मध्येच तिथं काय असतं, एक खोलगट भाग असतो, बरोबर. किंवा ज्वालामुखी नाही पण असं बऱ्यापैकी काही काही ठिकाणी असतं नॅचरल स्ट्रक्चर असतं, की चारही साईडनी कसं असतं, उंचवटा असतो आणि मध्येच काय असतं, खोलगट भाग असतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो, सॅडल, बरोबर. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं, हायर व्हॅल्यू ऍट आउटर साइड अँड लोअर व्हॅल्यू ऍट द इनर साइड. इथं बघा 100, 95, 90. इथं पण काय 100, 95, सॉरी 100, 95 अँड 90. इकडे पण बघितलं 100, 95 अँड 90. या सगळ्या लाईन्स कशा आहेत, हायर आउटसाइड लोअर इनसाइड. याचा अर्थ काय, तिथं उंचवट आहे, ओके, आणि मध्येच काय तिथं खोली आहे, बरोबर. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर एरियाला काय म्हणतो आपण, सॅडल, की चार साईडने काय उंचवटा आणि मध्येच खोलगट भाग. ओके. सो these are the various characteristics of contouring. या 9 कॅरेक्टरिस्टिक्स या कंटुरिंगच्या आहेत. याची जी काही PDF आपण आता बघतोय ती मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन, की जेणेकरून तुम्हाला त्याचा व्यवस्थित अंदाज येऊन जाईल. याच्या नोट्स ज्या आहेत या नोट्स मी आधीच तुम्हाला दिलेल्या आहेत. नोट्सचा आणि आजच्या लेक्चर्सचा दोन्हीचा एक कॉम्बिनेशन करून किंवा रेफरन्स घेऊन तुम्हाला तो अभ्यास करायचा. Now next is methods of contouring. Now there are two methods of contouring. First one is a direct method and second one is a indirect method. Direct method आता त्यामध्ये पण काय आहेत, दोन केसेस आहेत. त्यातली पहिली केस काय आहे, when the area is oblong and cannot be controlled from a single location. जर एरिया खूप मोठा असेल आणि तो सिंगल स्टेशनवरनं आपल्याला तो सर्वे करता येणार नसेल, अशी एक केस असते. आणि सेकंड केस काय आहे, when the area is small and can be controlled from a single station. आता ह्या दोन्ही केसेसचं एक्सप्लेनेशन जे आहे त्या ज्या काही मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचा एकदा तुम्ही स्टडी करा आणि जर त्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला नंतर ते
विचारू शकता. आता डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये काय, डायरेक्ट मेथड मध्ये आपण डायरेक्टली जे काही आपले डम्पी लेवल्स वगैरे आहे, डम्पी लेवल्स, लेवलिंग स्टाफ, त्याचा यूज करून काय करू शकतो, जो काही कंटूर्स आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये एस्टॅब्लिश करायचे, ते आपण काय करू शकतो, डायरेक्टली एस्टॅब्लिश करू शकतो. बरोबर, म्हणजे डायरेक्टली स्थापित करू शकतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट मेथड. फक्त त्यामध्ये केस दोन वेगवेगळे आहेत. एकामध्ये स्टेशन आपल्याला काय करावं लागतं, चेंज करावं लागतं. जर तो पर्टिक्युलर एरिया हा जर सिंगल पॉईंट पासून इनऍक्सेसिबल असेल, म्हणजे जर मध्येच ऑब्स्टॅकल येत असेल किंवा काय होत असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला करावं लागतं, स्टेशन हे वारंवार चेंज करावं लागतात. आणि दुसरी केस जी आहे ते काय आहे, जर एरिया स्मॉल असेल आणि एका स्टेशनवरनं काय होऊ शकतं, तो पर्टिक्युलर एरिया जर आपल्याला सर्वे करता येऊ शकतो, तर त्या केसमध्ये आपण एकाच स्टेशनवरनं आणि एकाच डम्पी लेवल आणि लेवलिंग स्टाफवरनं तिथं आपण कंट्रोल पॉइंट्स हे एस्टॅब्लिश करू शकतो. ओके. सेकंड मेथड जे आहे इनडायरेक्ट मेथड. आता ह्या इनडायरेक्ट मेथड मध्ये पण काय आहेत, दोन सब मेथड्स आहेत. त्यातली पहिली जी आहे युजिंग क्रॉस सेक्शन आणि सेकंड जी आहे नथिंग बट युजिंग स्क्वेअर. ओके, युजिंग स्क्वेअर अँड युजिंग क्रॉस सेक्शन. आता ह्या दोन्ही मेथड ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी सेमच आहेत. फक्त काय आहे, इन द क्रॉस सेक्शन फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ द बेस लाईन. इथं तुम्ही बघू शकता ए बी लाईन जी आहे, ओके, ए बी लाईन जी आहे, ए बी लाईन ही काय आहे, बेस लाईन. बेस लाईन म्हणजे काय, एक स्ट्रेट लाईन किंवा सेंटर लाईन. आणि त्या सेंटर लाईन्सला काय केलंय, त्याच्या दोन्ही साईडला म्हणजे त्या ए बी लाईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला आपण काय केलं, दोन दोन सब पॉइंट घेतले. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, हा एक, हा एक, हा सपोज झाला राईट हँड साईडला आणि हा हा काय आला लेफ्ट हँड साईडला. असेच काय केलं, एक 10-10 मीटरच्या इंटरवलला. सपोज हे काय कन्सिडर करू, फर्स्ट